राणादा नीट लाव किती तेवढं. अरे लाडू पालन कुठे सकाळपासून दिसला नाही. आबा हा अहो उशिरा उठलाय त्यो आवरत असेल गेलच खाली. अरे वा आता स्वतः स्वतःवर लागलं वाटतं. अहो आबा आधी तर त्याला शर्टाची बटणं बी लावता येत नव्हती मीच कापड घालून देत होतो. अजिबात नाही हा आबा, हे फक्त आंघोळ घालत होते, मीच सगळे कपडे घालत होते त्याला. हा म्हणजे कवा कवा मीच कापड घालून देत होतो की. राणादा कवा कवा आणि नेहमी याच्यात फरक असतोय बाबा. बघा ना. ए राणा सुनबाईंचं क्रेडिट तू घेतोस वय रे. अहो नाही क्रेडिट मामांजी हा. पाया पडतो बर का. नवक्षवंत वा. काय म्हणत होता हो? कसलं क्रेडिट? नाही तुमच्याबद्दल नाही अंजली बद्दल बोलत होतो. नाही ते तुम्ही सुनबाई म्हणला ना म्हणून विचारलं. हा अंजली बी सूनच आहे ना घरची. थोरली सून. हा ते बी आहेच म्हणा. माऊ बघ मी आलो, पहिला माझा नंबर. अरे हो लाडू शेठ सगळ्यात शेवटाला येऊन पहिला नंबर तुमचा वय. असू दे. अक्षवंत वा. हे घ्या. अरे वा. काकीच्या बी पाया पडायचं असते हा लाडू. ये पाया पड. हे घे आमच्याकडनं तुला गिफ्ट. सोन्याची अंगठी आहे काय. हॅपी दिवाळी. अरे वा 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 लाडू, हे बघ आमच्या नंदुडीने गिफ्ट दिलंय ना व, त्यात माझे बी पैसे आहेत. अक्षवंत बाळा. अरे मर्दा हे बघ काय ते बघ काढलंय. थांबा मी आलो. कुठे चालला आता. चालला आता. अरे थांब की कुठे चालला. अरे दे. काय लाडू. अरे वा हे काय. अरे वा 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 लाडू, म्हंटल होतं ना लई चाणाक्ष आहे. हॅपी दिवाळी. अरे वा बेस्ट. हे घे तुला आमच्याकडनं हॅपी दिवाळी. राणा अरे तू बस ववाळून घ्यायला. सूरज पहिला तू बस. चल ये बस. चल तू बस की. अरे ये चल बस बस की मर्दा. अरे कोण बी बसा. राणा तूच बस, अंजलीच्या हातात ताट आहे. ठीक आहे.
अहो काय हो हे राणा भाऊजी, अहो देवीला दक्षिणा देत्यात तसं 1 रुपया काय ठेवलाय तुम्ही? वहिनी, अंजलीबाई माझ्यासाठी देवीच आहेत. हे त्यांचा मान आहे. सूरज, तू बी घेऊ आवळून. अहो अहो अगं बाई, लई मोठी दिवाळी दिली की तुम्ही आम्हासनी. आवडला हा आम्हाला. एकदम बिझनेसमॅनला शोभून दिसल अशी दिवाळी दिली बघा तुम्ही. थँक्यू थँक्यू. पाया पड की. हा पडतो की पाया. नशीब गिफ्ट पसंत आले. आमची दिवाळी तर मिळालीच आम्हासनी. आता या घरासाठी आमची दिवाळी. आओ सखी मॅडम. राणा भाऊजी, अहो आले की तुमची मैत्रीण. या 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 सखी मॅडम, खरं तुम्ही आला लई बरं वाटलं बघा. अहो तुम्हाला सांगतो, काल का नाही लई येळा तुमचं नाव निघालं होतं, होय की नाही राणा भाऊजी? राणा, ही काय पद्धत आहे तुझी वागायची? का केलंस तू हे सगळं? म्हणजे काय केलं आमच्या राणा भाऊजींनी? अच्छा, म्हणजे घरीही काही सांगितलेलं नाहीयेस का? काय सांगितलं नाही? विचार या राणालाच. सांग राणा, का केलंस तू असं? अहो काय केलंय काय असं राणा भाऊजींनी? सांगा तर खरं. कुणालाही काही न सांगता रात्रीत गायब झालाय हा. मी अख्ख्या मुंबईभर याचा शोध घेत फिरतीये. एकतर याला काही माहिती नाही आणि फोन बंद करून गावी निघून आला. काही झालं असतं म्हणजे? अंजली, तू हे चुकीचं केलंस. मला माहितीये, मी राणाला अशी घेऊन गेले तुला पसंत नव्हतं. तू सारखा फोन करायचीस, पण तरी मी राणाला काही बोलू दिलं नाही. म्हणून असं वचपा काढशील का? सखी मॅडम, मी लांबून आलाय सा. लई दमला शिला. या की फराळ खावा. या या. काही गरज नाहीये. तुम्ही दोघांनी मिळून हे जे काही केलंय ना, ते अजिबात बरोबर केलेलं नाहीये. राणा, मी तुला फोन बंद ठेव म्हणून सांगितलं होतं ना. तू फोन का चालू केलास? हे म्हणजे बायकोची आठवण येत होती का? अंजली, मला वाटलं नव्हतं की तू असं करशील. अहो सखी मॅडम, मग एकदा जाऊबाईसनी फोन करून सांगायचं की नाही? कितीतरी फोन केले ना, राणाने फोन उचलला ना अंजलीने. कसे उचलणार एकमेकांना सामील असल्यावर? अंजली, मला वाटलं होतं तू जरा सेन्सिबल असशील, तुला कळत असतील गोष्टी, पण नाही. बघा सखी मॅडम, अंजलीबाईंची काय बी चूक नाही आहेत. मग तू का आलास इकडे? अहो, राणानं घरची दिवाळी कधी चुकवली नाही म्हणून आला असेल. मान्य आहे, पण असं कोणालाही न सांगता येणं योग्य आहे का? बरं, पोचल्यावर तरी फोन करायचा. राणा तिकडे होता तेव्हा अंजली किती फोन करायची दिवसभरात, आणि तो इकडे आल्यापासून एकही फोन नाही. काही झालं असतं तर उद्या तुम्ही मलाच जाब विचारला असतात ना.
विचारलं असतं ना अंजली. बर आता झालं ते झालं. दिवाळी झाली की दोघं बी जा परत. नाही नाही, आय मीन आय एम सॉरी, पण उद्यावर मॅच आहे आणि दिवाळी कशी साजरी करणार? अंजली, मी आत्ता राणाला घेऊन जायला आली आणि त्याला घेतल्याशिवाय मी गावाच्या बाहेर पडणार नाही. तुला काही अडचण असेल तर आत्ताच सांग. अहो अंजलीबाई, अंजलीबाई. सखी मॅडम. पाडव्याच्या दिवशी नवरा बायको मध्ये भांडण. चांगलंय. अहो अंजलीबाई, माझं ऐकून तर घ्या. जेव्हा ऐकायचं तेव्हा ऐकवलं नाही. आता कशाला सांगता तुमचं पितळ उघडं पडल्यावर? अहो पण मी चोरी थोडीच केली. नाही तर काय, एक तर न सांगता पळून आला, स्वतः खोटं बोलत आणि मलाही त्यात सामील करून घेतलं. नाही हो, मी सांगितलं की त्यासनी सांगून काय होणार आहे? तुमचा खोटेपणा जाणार आहे. नाही पण नाही तर मग एक शब्दही बोलू नका. अरे की तुमचं. हो अंजलीबाई, मी हे समजा जे काय केलं ते आपल्या घरासाठी आणि तुमच्यासाठीच केलं ना हो? माझ्यासाठी? मग आणि कुणासाठी? ठीक आहे, माझ्या नावावर तुमची चूक कशाला खपवताय? अहो दिवाळी सणाला आलोय मी, यात काय चूक? चूक नाहीये ना, मग का खोटं बोलून आलात? हे अजिबात बरोबर केलं नाहीये तू. बाय, तुम्ही आता जे बोलायलाय ते बी बरोबर नाही. मग काय बरोबर आहे? आत्ताच्या आत्ता सखीकडे जाऊन तिची माफी मागा आणि परत जा. दिवाळी सणासाठी आलोय मी, दिवाळी झाली की जातो. तोवर काय मॅच थांबणार आहे तुमच्यासाठी? ते माझं मी बघतो, तुम्ही आता काय बोलू नका. का बोलू नको? तुम्ही चुकलात तर सांगायला नको का? अहो काय सारखं चुकलं. मी एवढा आलोय त्याची काय कदरच नाही होय तुम्हाला? तुम्हाला माझी कदर असती ना तर असे पळून आलाच नसता. आता आलोय ते बघा, लांबट लावत बसू नका. मी लांबण लावत नाहीये. मग काय करताय? मी एवढं समजावून सांगालय, धाटवादीपर्यंत आपलाच मुद्दा रेटताय. रेटत नाहीये, खरं काय ते सांगते. मग मी खोटं बोलतोय का? ते कळलंच ना आता खाली. तशी बोलण्यात काय पॉइंटच नाही. मग नका बोलू. हॅलो, मॅच उद्या आहे, ताबडतोब खाली ये. मला थोडा टाइम द्या, मी आलोच. राणा, आता कारण देऊ नकोस, खाली ये पटकन. अहो पण आता थोडं सिरियस हो राणा, पटकन खाली ये सांगितलं ना. बघितलंस? आता तरी पटली का नाही खात्री? नंदित आणि एकदा का ठरवलं का नाही की ती काय वाटतील ते घडवू शकत्या. ऐन सणाच्या टायमाला वादावाद. पण आता नुसतं ताणलंय, तुटाया पाहिजे बघ. लवकरच तोडणार ग, तू नका काळजी करूस. अगं पण आता तुझा तो दीर सण सोडून जाणार काय परत? अगं जाणार की, ती मास्तरीनच बघ आता त्याला कशी घालवत्या ते. अगं पण ती असं कशाला करत? खरं ना, ती का नाही मम्मी लई अडछाप आहे बघ. खरंच अडछाप आहे ती. ते काय तत्व का फत्व लई पाळत बसत्या ती. मग याच तत्वाचा फायदा घेऊन दोघांमध्ये अंतर पाडायचं आपण. आपण नाही, आम्ही करतो समजा, तू काय काळजी करू नका. उगा लई उड्या मारू नगस. तुझी जाव फक्त चिडून तिच्या खोलीत गेली, घर सोडून नाही जाणार. मम्मी घर सोडून बी जाणार, आम्ही जायला लावणार. बघच तू मम्मी, त्या सखीनं एवढा चांगला चान्स दिलाय, तो असा सोडणार नाही आम्ही.
हे बघा मी तुझं सॉरी अजिबात ऐकून घेणार नाहीये. सॉरी म्हणल्याने काय होणार आहे? केलेली चूक परत बरोबर होणार आहे? हे बघा, झालं गेलं गंगेला मेला असं समजानं सोडून द्या. असं कसं सोडून देऊ? मग बायकांचं गणितच समजत नाही मला. इकडे अंजलीबाई आणि इकडे तुम्ही. अहो मी केव्हापासून दोघांनी बी समजवायला, पण कोणी बी समजून घेणं झालंय. काय समजून घेऊ? पहिलं म्हणजे अंजलीबाईंच्यात काय बी चूक नाही. दुसरं, मी जे काय केलं ते घरासाठी केलं. अच्छा, म्हणजे तुझ्यासाठी फक्त तुझ्या घरची दिवाळी महत्वाची. मी इथे एवढी मेहनत घेते त्याची काही किंमत नाही का तुला? मी कुठं असं म्हणलंय? म्हणलं नाहीस पण वागतोयस तसंच ना. का मला न सांगता आलास तू? हे बघा, तसं मी 2 दिवस आराम करणार होतो. मग इकडं आलो तर काय बिघडलंय? तुम्ही उगा आला तो इकडं. तसं मी दिवाळी झाल्यावर मी येणारच होतो. सुट्टीचा उपयोग करून घ्यायला पाहिजे का नको? एक मिनिट, मी सुट्टी दिवाळीसाठी नाही तुला रिलॅक्स होता यावं म्हणून दिली होती. पण रिलॅक्स थोडाच, तू इथे जास्तच एक्झर्शन करून घेतोय. नाही ते काही नाही. आता तू मी म्हणीन तसंच वागणार. आत्ताच्या आत्ता बॅग भर आणि चल मुंबईला परत. अहो पण दिवाळीचं मी काहीही ऐकून घेणार नाहीये राणा. एकतर आधीच मला न सांगता इथे निघून आलास. तिथे माझी काय अवस्था झाली माहितीये तुला? तुझा आधीचा मुंबईचा अनुभव चांगलाच लक्षात आहे माझ्या. मी म्हणलंय ना बघ, झालं गेलं विसरून जावं. मी सांगितलेलं ऐकणार आहेस का असंच वाद घालत बसणार आहेस? उद्यावर मॅच आली आणि आत्ताही तू माझ्याशी आर्ग्युमेंट करतोस, हे चालणार नाहीये राणा. तुला आणि तुझ्या बायकोला मॅचचा काही सिरियसनेस राहिलेला नाहीये का? नाही असं काय नाही. मग काय ऐकत नाहीस तू माझं? अहो मी मगापासून सांगायला दिवाळी म्हणून, तरी मी तुम्हाला कळना झाले वय. सगळं कळतंय मला. मी सांगितलेलं ऐकणार आहेस की नाहीस तेवढं सांग. आत्ताच्या आत्ता मुंबईला निघायचंय आपल्याला. बायकोला आणि घरच्यांना काय सांगायचं ते सांग. अहो जा, बॅग घेऊन खाली आहे पटकन जा. मुंबईला तर जायलाच लागेल. क्वालिफिकेशन मॅच खेळायलाच लागेल. पण अंजलीबाई त्यांच्याशी उगाच मांडलो. आता निदान सॉरी तरी म्हणतो जायच्या आधी, नाहीतर उगा मन खातरेल माझं.